व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या गावची जी मतदार यादी आहे ती मोबाईलवरून कशी डाउनलोड करायची फक्त 2 मिनिटमध्ये। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात अगोदर आपलं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर आल्यानंतर इथे सर्च करायचं आहे वोटर लिस्ट डाउनलोड महाराष्ट्र। इथे सर्च करायचं आहे वोटर लिस्ट डाउनलोड महाराष्ट्र। डाउनलोड महाराष्ट्र असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल। इथे 2 नंबरला दिसते बघा वेबसाईट जिचं नाव आहे वोटर सर्व्हिस पोर्टल। हे बघा इथे दिसते वोटर सर्व्हिस पोर्टल। त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल। हे बघा असं पेज ओपन होईल। मतदाता सेवा पोर्टल असं या पोर्टलचं नाव आहे। मतदाता सेवा पोर्टल इलेक्ट्रोल रोल। इथे स्टेट आधीच निवडलेलं आहे महाराष्ट्र। त्याच्यानंतर 2 नंबरला ऑप्शन दिसतोय डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा। इथे तुम्हाला तुमचा जो जिल्हा असेल तो इथे निवडायचा आहे डिस्ट्रिक्टमध्ये। उदाहरणार्थ आमचा जिल्हा रायगड आहे तर मी रायगड इथे टाकतो। त्याच्यानंतर 3 नंबरला जो ऑप्शन आहे असेंब्ली। असेंब्ली म्हणजे काय तर मतदारसंघ। मतदारसंघ निवडायचा आहे। इथे मतदारसंघ निवडतो। तुमचा जो कोणता मतदारसंघ असेल तर तुम्ही इथे निवडायचं आहे। त्याच्यानंतर खाली बघा सिलेक्ट लँग्वेज। मी मराठी लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे आणि इथे कॅप्चर कोड टाकायचा आहे। जो आपल्याला दिसतोय कॅप्चर कोड तो इथे टाकायचा आहे 4U6263 असा हा कॅप्चर कोड आहे तो इथे टाकायचा आहे। कॅप्चर कोड टाकल्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला दिसते की तुमच्या मतदारसंघात जेवढी गावं आहेत त्या गावांची लिस्ट इथे आलेली आहे बघा। दिसते तुम्हाला एकूण टोटल 380 गाव आहेत मित्रांनो। या लिस्टमध्ये तुमच्या गावाचं नाव तुम्हाला दिसतं काय बघा। खाली स्क्रोल डाऊन करूया। जर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव जर दिसत असेल तर त्याच्या समोर बघा जे डाउनलोडचं 2 नंबरचं जे चिन्ह आहे ना त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुमच्या गावाचं नाव जर तुम्हाला दिसत असेल तर जर ह्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव दिसत नसेल तर तुम्ही थोडंसं स्क्रोल डाऊन करून हे बघा खाली नेक्स्टचं बटन आहे। हे बघा खाली नेक्स्टचं बटन आहे तिथे देखील तुम्ही नेक्स्ट करू शकता किंवा इथे बघा सर्च ऑप्शन आहे। इथे तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकून सर्च करू शकता। हे बघा मी पेन टाकलंय इथे आलं नाव पेन। हे बघा आमच्या गावची मतदार यादी इथे सगळं दाखवत आहे। तर 2 नंबरचा जो चिन्ह दिसतोय डाउनलोडचा फायनल रोल म्हणून त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्या डाउनलोड चिन्हासमोर क्लिक करायचं आहे तुम्हाला। हे बघा डाउनलोड प्रोसेसिंग होते मित्रांनो म्हणजेच PDF मध्ये फाईल डाउनलोड होत आहे। थोडंसं वेट करूयात आपण। फाईल डाउनलोड होऊन जाईल। आपण आपल्या गावची जी मतदार यादी आहे ती आपल्याला लवकर डाउनलोड होईल। थोडंसं वेळ जातो मित्रांनो कारण प्रोसेस चालू आहे। हे बघा मित्रांनो तर आमच्या गावची मतदार यादी जी आहे ती इथे डाउनलोड झालेली आहे। फाईल डाउनलोड आहे PDF मध्ये ही फाईल असते। ओपन करूयात मित्रांनो। ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमचे फॅमिली मेंबरचं किंवा मित्र किंवा मैत्रिणीचं नाव याच्यामध्ये शोधू शकता। खूप इम्पॉर्टंट अशी माहिती आहे मित्रांनो। व्हिडिओ जरूर सेव्ह करून ठेवा। चला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। लवकरच भेटू नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।